सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या मनातली इच्छा ही पूर्ण व्हायला पाहिजे, किंवा आपण जे काही काम करत असू किंवा काहीही कुठलाही बिझनेस असेल छोटासा किंवा नोकरी करत असाल तर त्यात भरपूर आपला फायदा व्हायला पाहिजे. नोकरी असेल तर प्रमोशन हवं असतं, आणि छोटासा जरी बिझनेस असेल तर त्याच्यात भरपूर सारे पैसे कमवता यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु बऱ्याच लोकांना ह्या सगळ्या गोष्टी, ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होताना दिसत नसतात. तर आज तुमच्या मनातली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा तर पूर्ण होणार आहे. कारण तुमच्यासाठी एक आज मी अशी रेमेडी घेऊन आले, जी रेमेडी केल्याने तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणारच आहे. 100% नाही तर 1000%. परंतु कुठलीही रेमेडी करा किंवा कुठलाही उपाय करा, त्यासाठी कर्म आणि कष्ट शिवाय आपल्या मनात किती पॉझिटिव्ह विचार आहेत, आपल्या डोक्यात किती पॉझिटिव्ह विचार आहेत, त्यावर सर्व अवलंबून आहे. आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या खूप साऱ्या रेमेडीज अगदी कायमच मी तुमच्याशी शेअर करत असते. त्यातल्या बरेच लोक फॉलोसुद्धा करत असतात. काही लोकांच्या कमेंट येतात की हा उपाय केल्याने माझं काम झालेलं आहे, तर काही लोकांच्या कमेंट येतात की आमचं तर काही कामच होत नाही. असे खूप सारे वेगवेगळे कमेंट मी वाचायला मला मिळत असतात. आता तुमच्या कमेंट वाचत असताना मला कधी कधी हेही वाईट वाटतं की बऱ्याच स्त्रियांना आपल्या नवऱ्यापासून, आपल्या घरातल्या लोकांपासून खूप त्रास आहे. आता ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला सर्वच गोष्टी तुम्हाला एखाद्या रेमेडीने किंवा उपायानेच सुटतील असं नाही, तर काही गोष्टीसाठी आपल्याला स्वतःला खंबीर उभं राहावं लागतं. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला असे उपायसुद्धा करायचे असतात. आता आपण रेमेडी कडे वळूया. आपण जे रोजचे मसाले खाण्याचे वापरतो घरात, अख्खे खडे मसाले ज्याला आपण म्हणतो, ते मसाले सुद्धा आपल्याला खूप सारे कामात येत असतात. जसे आपण खाण्यासाठी यूज करत असतो त्याच पद्धतीने आपण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून द्यायची असेल तर ह्या मसाल्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. जसे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही रेमेडीज ह्या मसाल्यांपासून करत असतो. आता आपल्याला हा उपाय रात्री झोपतानाच करायचा आहे. बघा, झोपताना सुद्धा काही लोक एवढा निगेटिव्ह विचार करतात की झोपताना सुद्धा त्यांना तसेच स्वप्न पडतात. निगेटिव्ह विचार करून निगेटिव्हच स्वप्न पडत असतात. त्यामुळे सगळ्यात पहिले निगेटिव्ह होऊ नका, निगेटिव्ह विचार डोक्यात आणू नका. हा जो उपाय आहे किंवा रेमेडी आहे ही तुम्हाला झोपतानाच करायची आहे. काय करायचं आहे, आपल्या हातात 2 अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत. 2 अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ती इच्छा मॅनिफेस्ट करायची आहे. ती इच्छा जी तुमच्या मनात आहे, मग ती करिअरसाठी असू शकते, तुमच्या लग्नासाठी असू शकते, एखाद्या एक्झामसाठी असू शकते, तर एखाद्या कुठल्याही लहान मोठी इच्छा तुमच्या मनातली पूर्ण होत नसेल त्या इच्छेसाठी ही रेमेडी असू शकते. दोन्ही लवंग हातावर घ्यायची, हातावर हात ठेवायचा आणि त्यानंतर ती इच्छा मॅनिफेस्ट करायची. अगदी कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार येणार नाही ह्याची काळजी घ्या. त्यानंतर बघा, बऱ्याच वेळ तुम्ही असं करू शकता, जेवढा जास्त वेळ मॅनिफेस्ट कराल तेवढ्या जास्त वेळ तुमचे पॉझिटिव्ह विचार बघा तुमच्या डोक्यातच राहतील आणि पॉझिटिव्ह विचारच तुम्ही घेऊन झोपाल. आता दोन्ही हातातल्या ज्या लवंगा आहेत ह्या मॅनिफेस्ट झाल्याच्या नंतर दोन्ही लवंगा तुम्ही जिथे झोपता त्या पिलो खाली तुम्हाला दोन्ही लवंग ठेवायचे आहेत. आता रात्री तुम्हाला झोपून जायचं आहे. बघा, हा जो उपाय किंवा ही जी रेमेडी केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल घ्यायचा नाही. कुठलेही निगेटिव्ह विचार किंवा मोबाईल, टीव्ही तुम्हाला पाहायचा नाही. अगदी झोपायच्या काही क्षण आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय केल्याच्यानंतर दोन्ही लवंग तुम्हाला पिलोच्या खाली ठेवायचे आहेत. सकाळी उठल्याच्या नंतर लगेच त्या लवंग उचलायच्या आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवू शकता. आता जो हा लवंगाचा उपाय किंवा रेमेडी तुम्ही केलेली आहे ही सतत तुम्हाला 21 दिवस करायची आहे. मग ती कुठलीही इच्छा असो, परंतु दोन्ही लवंग हातावर ठेवायचे आहेत. रोज 2 नवीन लवंग घ्यायचे आहेत, हातावर ठेवायचे आहेत, मॅनिफेस्ट करायची ती इच्छा. दोन्ही लवंग पुन्हा आपल्याला उशीखाली ठेवायचे आणि 21 दिवस रोज हा सेम उपाय करून 21व्या दिवशी ह्या सर्व लवंग एकत्र करायच्या, 1-2 कापुराच्या वड्या घालायच्या आणि आकाशाखाली म्हणजे मोकळ्या जागेत बसून ह्या लवंगा जाळून टाकायच्या. उरलेली जी राख आहे ती ब्रह्मांडात तुम्हाला फुंकून टाकायची. बघा,
24 तासात नाही पण 48 तासात तरी तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण होताना दिसेल. तर ही जी टेक्निक आहे तुम्ही नक्की करून पहा आणि ही टेक्निक करत असताना तुम्ही कुणाशीही शेअर करू नका. ज्यावेळेला तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला ही टेक्निक तुम्ही इतरांशी शेअर करू शकता. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन